मधुरा ऐक ना. बोला की. अगं भूक लागली, नाश्त्याला काहीतरी कर ना पटकन. करते की, त्याचीच तर तयारी सुरू आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज कधी आपण परफेक्ट नाश्ता सेंटरमध्ये मिळते ना तसं उपीट किंवा उपमा करणार आहोत. 1/2 किलो रव्याचा आपण वापर करणार आहोत. 1/2 किलो रव्यामध्ये 5 जणांचा उपमा किंवा उपीट परफेक्टली बनवून तयार होतं. आणि इतकं छान पांढरं शुभ्र, त्याला जे हवं तसं ते टेक्स्चर, हे सगळं जुळून येण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत ना, त्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा छान छान रेसिपीसाठी पटकन लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायची 1 टेबलस्पून उडदाची डाळ. यामध्ये पाणी घालूयात आणि धुवून घ्यायची. पाणी घालायचं, एक अर्धा तास भिजत घालूयात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप ती म्हणजे रवा आहे ना, मोठ्या आचेवर नाही भाजायचा, तो मंद आचेवर भाजायचा आणि खूप त्याचा रंग बदलायचा नाही, नाहीतर उपीटला पांढरा शुभ्र रंग नाही येत. पण कच्चाही नाही ठेवायचा, नाहीतर तो फुलणार नाही. त्यामुळे महत्त्वाची टीप म्हणजे रवा मस्त भाजला गेला पाहिजे. तर हा 1/2 किलो बरोबर रवा आहे. मी बारीक रवा घेतला. आमच्या घरी बारीक रव्याचं उपीट आवडतं. आणि हा भाजताना आहे ना, यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं. तेलाऐवजी ना तुपात रवा भाजून घ्या उपीट करताना, असा कमाल स्वाद लागतो त्याचं सांगते. त्यामुळे ही पण दुसरी महत्त्वाची टीप आहे की तुपामध्येच रवा मंद आचेवर एकसारखा भाजत राहा. खूप पण तूप नका घालू, नाहीतर असं वाटेल तिखटातला शिरा खातोय की काय. त्यामुळे अगदी चमचाभर तूप पुरेसं आहे आणि एकसारखं मिसळत भाजत राहायचं. चला, रवा तर इथे बाजूला अगदी मंद आचेवर भाजत राहीलच, पण वेळ कशाला घालायचा ना, तोवर फोडणी पण घालूयात. तर इथे 2 टेबलस्पून तेल तापायला ठेवलेलं आहे. यामध्ये जाईल 30 ग्रॅम कच्चे शेंगदाणे. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. शेंगदाणे हलके तळत आले की यामध्ये घालूयात काजू. तुम्ही म्हणाल नाश्ता सेंटरमध्ये काजू कुठे परवडतात, पण आपण थोडीच हे जाऊन विकणार आहोत नाश्ता सेंटरमध्ये, घरच्याच लोकांसाठी करतोय की नाही, मग हो द्यात की खर्च. बरं, आमच्याकडे आवडतात म्हणून टाकते, मी सांगते म्हणून नका टाकू. पण तुमच्या घरी जर असे काजू खायला आवडत असतील उपम्यावरचे तर टाका, नाही तर नाही टाकते तरी काही हरकत नाही. सुंदर खरपूस असे तळून झाले. चला, आता फोडणी घालूयात. फोडणी करता सगळ्यात आधी जाईल मोहरी. 1 चमचा मोहरी पुरेशी होते. मोहरी छान तडतडली पाहिजे. तव्याच्या मध्यभागी करून घेते. मोहरी छान फुटली, फटाके उडतात. आता यामध्ये हिंग, कांदा, कढीपत्ता आणि यामध्येच हे भिजवलेली उडदाची डाळ फोडणीतच घालूया. मिसळायचं. आणि इथे हे बघा, हा रवा पण हलकासा, अगदी हलकासा बदामी रंग आलेला आहे. आता याचा गॅस बंद करणार, याच्या पुढे अजिबात भाजणार नाही. चला, आता हा भाजलेला रवा बाजूला ठेवायचा. ही फोडणी घातलेली कढई मोठ्या आचेवर आणते मी आता. आणि दुसऱ्या गॅसवर इथे 2.5 कप पाण्याचा वापर मी केलेला आहे आणि 2.5 कप पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवूया. आता जितका रवा घेतला, 1/2 किलो रवा आहे, तर 1/2 किलोच वजनी कांदा घ्यायचा. वजनी 1/2 किलो असला की त्याचा टरफल आणि तो मुळाकडचा भाग जाऊन देठाकडचा मुळाकडचा वजनाला 200 ग्रॅमच होतो. म्हणजे फायनली चिरलेला कांदा 200 ग्रॅम भरतो. उपीटला खूप कांदा नाही लागत, खूप नका घालू, तितका पुरेसा होतो. जर खूप घातला ना तर उपीटला चव नाही लागत. त्यामुळे ही आणखी एक महत्त्वाची टीप आहे. आता आणि उपीटाचा कांदा आहे ना, कधीच खूप असा परतायचा नाही, काळढूस नाही करायचा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं. आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे आलं किसून घालायचं 1/2 इंच. याचा स्वाद कमाल लागतो उपीटमध्ये, त्यामुळे ही स्टेप नक्की करा. थोडं का होईना आलं घालाच. आणि हिरवी मिरची एकत्र परतून घेऊया. चला, हे छान भाजला गेला कांदा. हे बघा, अगदी हलकासाच सोनेरी रंग आलेला आहे. खूप करपवलेला नाही आहे कांदा. कच्चाही नाही ठेवायचा आणि खूप परतूनही नाही घ्यायचा. आता या स्टेजला यामध्ये घालायचा हा भाजलेला रवा. यावरच चवीपुरतं मीठ देखील घालायचं. मिसळून घेऊया. हा 1/2 किलो रवा म्हणजे 1 कपच्या मेजरमेंटमध्ये 1.5 कप होतो.
1.5 कप बारीक रवा आहे तर 2.5 कप पाण्याचा इथे वापर करणार आहे. मीठ रव्यासोबत मिसळून घ्यामुळे ते एकसारखं उपम्याला लागलं जातं. जर तुम्हाला हलका आणखी मऊ हवा असेल तर 3 कप पाण्याचा वापर करा. जाड उपम्याचा रवा वापरला तर 1.5 कप रवा आहे तर 3 कप पाणी लागतं. पण मी इथे बारीक रवा घेतलाय. बारीक रव्यामुळे उपीट पांढरं शुभ्र दिसतं म्हणून बारीक रवा घेतलाय. रवा फोडणीमध्ये घोळवून छान झाला, हलकासा गरम पण झाला आणि इथे पाणी पण उकळी फुटली आहे पाण्याला. आता हे गरम पाणी पटकन रव्यामध्ये घालायचं आणि मिसळून घ्यायचं. गुठळ्या झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. बघा काय छान फुलतोय रवा. या प्रमाणाने केलं तर एकतर उपमा छान फुलतो, उपीट मस्त फुलतं, पण ॲट द सेम टाइम ते असं सुकं देखील होत नाही. जे सांजा करतो ना तसं अजिबात सुकं नाही होत. हे बघा रंग सुरेख आलेला आहे आणि रवा पण सुंदर असा फुललेला आहे. आता हे बघा रवा कुठेच मोकळा पडलेला नाही आहे, पण ॲट द सेम टाइम हलकासा तो मऊ पण आहे, लुसलुशीत आहे. आणि चिवट पण वाटत नाही आहे आणि कोरडाही नाही झाला. मस्त जे टेक्स्चर आपण म्हणतो ना कमाल झालेलं आहे. वा वा वा. आता यामध्ये साखर 1 चमचाभर, त्याची चव छान लागते उपीटमध्ये, आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. झाकण ठेवायचं. मंद आचेवर मस्त अशी एक दणकून वाफ काढूयात. चला बरोबर 5 मिनिटं दणकून वाफ काढली. आता बघूयात. वा रवा काय फुललाय. म्हणजे रंग बघा एकतर पांढरं शुभ्र झालंय, अगदी जसं हवं तसं मऊ झालंय, पण कुठेच चिकट नाही. हे बघा म्हणून मी तुम्हाला असं चमच्याने पसरवून दाखवते. असा फुललेला रवा पण दिसतोय, पांढरं शुभ्र झालंय आणि चिकट नाही आहे. मऊ झालं तरी चिकट नाही, असं फुललेलं उपीट झालेलं आहे. वा. आता हे सर्व कसं करायचं. गरम गरम वाफाळतं उपीट घ्यायचं, त्याबरोबर लिंबाची फोड, कोथिंबीर, ओल्या नारळाचं चव, शेव फरसाण काही नाही आहे प्लीज. याच्यासोबत असाच आस्वाद घ्यावा. ओल्या नारळाचा चव नसेल तरी चालेल, पण हे क्रंची शेंगदाणे, काजू, उपीट मऊ लुसलुशीत, आणि त्यावर आंबट असं पिळलेलं लिंबाचा रस, इतकं कमाल लागतं. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.